दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये मोठा स्फोट, भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, एक संशयित ताब्यात. स्फोटात मेट्रो स्टेशन जवळच्या अनेक वाहनांना आग. दिल्लीतील भीषण स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर. स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट. स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ, भयावह दृश्य समोर. लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सीसीटीव्ही समोर गर्दी असलेल्या भागात लोकांची धावपळ. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांचा गोंधळ. स्फोटानंतर राजधानी दिल्ली हाय अलर्टवर. दिल्लीतील स्फोटाप्रकरणी यूएपी अंतर्गत गुन्हा दाखल. अज्ञाताविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिल्लीतील स्फोट होण्यापूर्वी i20 कारची छायाचित्र समोर. स्फोटाच्या 3 तास आधी लाल किल्ल्याजवळ कार उभी होती. दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून उघड. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून स्फोटाबाबत तपास सुरू. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय. फॉरेन्सिक आणि एनआयकडून तपास दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने. लाल किल्ला परिसरात i20 कारमध्ये स्फोट, सर्व दृष्टीने तपास करणार. अमित शहांची माहिती. शहांकडून लोकनायक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. दिल्ली स्फोटानंतर शहांची आज महत्त्वाची बैठक. दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, मोदींचं ट्विट. तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दिल्लीत स्फोटात वापरलेली कार हरियाणा पासिंग असल्याची माहिती. कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची. सूत्रांची माहिती. तर गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमान पोलिसांच्या ताब्यात. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पुण्यात हाय अलर्ट जारी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अलर्ट. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक. एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त. दिल्लीतील स्फोटाशी संबंध असण्याची शंका व्यक्त. दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डी आणि कोल्हापूर पोलीस आता अलर्ट मोडवर. शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू. तर अंबाबाई मंदिर परिसरातीलही सुरक्षेत वाढ. बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान. गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान होणार. 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया आणि शीतल तेजवाणींचा संबंध नाही. पुणे पोलिसांच्या माहितीनं प्रकरणाला यू-टर्न. एकाच एफआयआरमध्ये 2 जमिनींची प्रकरणं नमूद. त्यामुळे गोंधळ झाल्याचं म्हणत क्लीन चिट. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची माहिती. तर अद्याप युतीबाबत कोणाशी चर्चा नाही. मुंबईत सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. तटकरेंकडून अजित पवारांना पक्षात टेकओव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? दादांसाठी भूमिका मांडणाऱ्यांना बाजूला करून सूरज चव्हाणांचं पुनर्वसन केलं. सुषमा अंधारेंची टीका. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईकांच्या माघारीनंतर नाईक यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती. दोन्ही मुलींना अमेरिकेतून भारतात बोलावलं.